कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकून तो निराश होऊन घरी परतू लागला. तेव्हा मागून आवाज आला, "अरे भाऊ, इथे मजूर सापडतील का?" त्याने मागे वळून पाहिलं तर वाकलेला कमरेचा एक म्हातारा 3 बंडल गाठोडी घेऊन उभा होता. तो म्हणाला, "हो सांग, काय काम आहे? मी स्वतः मजदूर करेन. मला रामगडला जायचे आहे. मी 2 बंडल गाठोडी घेईन, पण माझा 3रा बंडल गठडी भारी आहे. तू हा बंडल गाठोडी रामगडला पोचव, मी तुला 2 रुपये देईन. मला सांगा, काम मान्य आहे?" "ठीक आहे. चला, तुम्ही म्हातारे आहात. तुम्हाला खूप मदत करणे हे मी माझी कर्तव्य समजतो." असं म्हणत तिने बंडल गाठोडी उचलून डोक्यावर ठेवलं. पण बंडल गाठोडे ठेवताच त्याला त्याचा जडपणा जाणवला. तो म्हातारा म्हणाला, "हा बंडल गाठोडे खूप भारी वाटतोय." "होय, त्यात प्रत्येकी 1 रुपयाची नाणी आहेत." म्हातारा जवळजवळ कुजबुजत म्हणाला. हे ऐकून त्याला वाटले असतील, माझे काय? मला माझ्या मजुरीची मतलब आहे. ही नाणी किती काळ टिकतील? तेव्हा त्याला दिसले की म्हातारा त्याच्यावर लक्ष ठेवून होता. त्याला वाटले की हा म्हातारा वाटते पळून जाईल की काय, असा विचार करत असेल. पण माझा अशा अप्रामाणिकपणावर आणि चोरीवर विश्वास करत नाही. नाण्याच्या लालसेपोटी मी कुणाशीही बेईमान होणार नाही. चालत चालत पुढे एक नदी आली. तो ताबडतोब नदी पार करण्यासाठी पाण्यात उतरला. पण म्हातारा नदीच्या काठावर उभा राहिला. म्हाताऱ्याकडे पाहून विचारले, "काय झाले? तुम्ही का थांबलात?" "मी एक म्हातारा माणूस आहे. माझी कंबर वरून वाकलेली आहे. मला 2 बंडलाचे गाठोडे ओझे सहन होत नाही. मी नदीत बुडू शकतो. तू अजून 1 बंडल गाठोडे उचल. मजुरीची काळजी करू नकोस. मी तुला आणखी 1 रुपया देतो." ठीक आहे, आणा इकडे." "पण हे घेऊन पळून तर जाणार नाही ना?" "का? मी का पळून जाऊ?" "भाऊ, आजकाल कोणावर विश्वास का ठेवायचा? यात तर चांदीची नाणी आहेत. मी तुम्हाला असा चोर आणि बेईमान दिसतो का?" "काळजी करू नका. चांदीच्या नाण्याच्या लोभाने कोणाचीही फसवणूक करणारा मी नाही. आणा ही गाठोडी बंडल मला द्या." 2रा बंडल गाठोडी उचलून त्याने नदी पार केली. चांदीच्या नाण्याचा लोभही त्याला परावृत्त करू शकला नाही. थोडे पुढे गेल्यावर समोर एक टेकडी आली. तो हळूहळू टेकडी चढू लागला. पण म्हातारा अजूनही खालीच थांबला होता. तो म्हणाला, "या, तुम्ही पुन्हा का थांबलात? मी एक म्हातारा माणूस आहे. मला नीट चालता येत नाही. त्याच्यावर कमरेवर बंडलचे गाठोडे ओझे आणि त्यावर डोंगरावर चढणे कठीण आहे माझ्यासाठी. तेव्हा हे बंडल गाठोडे आणा, मला द्या. अर्थातच मला मजुरी देऊ नका, पण मी ते कसे द्यावे? त्यात सोन्याची नाणी आहेत आणि जर तुम्ही ती घेऊन पळून गेलात तर मी म्हातारा तुमच्या मागे धावू पण शकणार नाही. मी तशा प्रकारची व्यक्ती नाही." असे सांगितले. "प्रामाणिकपणासाठी मला मजूर म्हणून काम करावे लागते. नाहीतर पूर्वी मी सावकाराच्या घरी मुनीम म्हणून काम करायचो. सेठजी माझ्याकडून हिशोबात खात्यात घोळ करून लोकांची फसवणूक करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत. मग मी तसे करण्यास नकार दिला आणि नोकरी सोडली. आपला मोठापणा दाखवण्यासाठी अशा गप्पा मारल्या. मला माहीत नाही तू खरे बोलत आहेस की खोटं. बरं, सोन्याच्या नाण्याचा हा 3रा बंडलही उचल. मी हळूहळू येतो. तू माझ्या आधी टेकडी पार कर. मग पलीकडे तळाशी थांब आणि माझी वाट बघ." सोन्याच्या नाण्याच्या गाठोडे उचलून तो निघाला. म्हातारा खूप मागे राहिला होता. त्याच्या मनात आलं, मी पळून गेलो तर हा म्हातारा मला पकडू शकणार नाही आणि मी एका फटक्यात श्रीमंत होईन. रोज मला शिव्या घालणारी माझी बायको किती सुखी होईल. अशी सहज संपत्ती नाकारणे मूर्खपणाचे आहे. मी एका झटक्यात श्रीमंत होईन. जर माझ्याकडे पैसा असेल तर मला सन्मान, विलास आणि आराम मिळेल. त्याच्या मनात लोभ भरला आणि तो मागे वळून न पाहता पळून गेला. 3 जड बंडलाचा गाठोडे भार घेऊन धावत असताना त्याचा श्वास सुटला होता. घरी पोहोचून बंडल उघडले तेव्हा तो डोके आपटत होता. त्या गाठोड्यात नाण्यासारख्या आकाराच्या मातीच्या गुळण्या होत्या. त्याला प्रश्न पडला की म्हाताऱ्याला असे नाटक करण्याची काय गरज होती. तेव्हा त्याच्या पत्नीला मातीच्या नाण्याच्या ढिगात एक कागद सापडला, ज्यावर लिहिले होते, "या राजाच्या तिजोरीचे रक्षण करण्यासाठी एक प्रामाणिक सुरक्षा मंत्री शोधण्यासाठी हे नाटक केले गेले." परीक्षा घेणारा म्हातारा दुसरा कोणी नसून महाराजच होते. जर तुम्ही पळून गेले नसते तर तुम्हाला मंत्रीपद आणि सन्मान मिळाला असता. मित्रांनो, आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. जीवनाचा देव आपल्यापैकी कोणाची परीक्षा कधी घेईल कोणास ठाऊक.
प्रलोभनांनी बळी न पडणे आणि तत्वांना धरून राहण्यास दूरदृष्टी असते.